नीट घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आला आहे ते पुण्यात या घोटाळ्याचा कट रचण्यात आला आणि या घोटाळ्यातील 3 महत्त्वाच्या आरोपींपैकी 2 आरोपी पुण्याच्या या सुखसागर नगरमधील माझ्या पाठीमागे असलेल्या गंगा ओशियन सोसायटीमध्ये राहणारे आहेत, अर्थात प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे। पी.व्ही. कुलकर्णी अर्थात प्रल्हाद कुलकर्णी याच्यासोबत मिळून नीटच्या पेपर फुटीचा घोटाळा कसा घडवण्यात आला आणि पुण्यापासून ते राजस्थानपर्यंत एजंटची साखळी कशी निर्माण करण्यात आली हे या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न असणार आहे। अर्थात सीबीआयचा तपास खूपच प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, अजूनही आरोपींना अटक होते आहे। मात्र आत्तापर्यंत ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या आधारे या घोटाळ्याला कसा आकार देण्यात आला हे मांडण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न असेल। कॅमेरामन विजय राऊतसह मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर प्रल्हाद कुलकर्णी अर्थात पी.व्ही. कुलकर्णी अनेक दशकं ज्यांनी लातूरच्या एका महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री शिकवली, ते निवृत्तीनंतर नीटचे पेपर सेट करणाऱ्या, नीटसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या NETच्या पॅनलवरती जातात। त्याचवेळी पुण्यात मॉडर्न महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष बायोलॉजी शिकवणाऱ्या प्राध्यापिका मनीषा मांढरे या देखील नीटसाठी पेपर सेट करणाऱ्या, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या NETच्या पॅनलवरती जातात आणि दोघे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात प्रश्न निवडण्याच्या। मात्र तिथे या पेपर फुटीला एका अर्थाने सुरुवात होते आणि या दोघांकडून आधार घेतला जातो विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी, जे विद्यार्थी नीटचा हा पेपर काही लाख रुपयांना विकत घेऊ शकतील, मनीषा वाघमारेचा। पी.व्ही. कुलकर्णी आयुष्यभर लातूरमध्ये त्यांनी काम केलेलं, पुण्यात स्थायिक होतात। मनीषा वाघमारे आणि पी.व्ही. कुलकर्णी या दोघांची ओळख लातूरपासूनची। पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे दिल्लीमध्ये NETच्या पॅनलवरती एकत्र काम करतात आणि त्यानंतर या मनीषा मांढरे, प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरे, जिथे मनीषा वाघमारे गेली अनेक वर्ष राहत आहेत, त्या या माझ्या पाठीमागे असलेल्या गंगा ओशियन नावाच्या सोसायटीमध्ये 6 वर्षांपूर्वी राहण्यास येतात आणि त्यातून ही साखळी एका अर्थाने निर्माण होत जाते। पेपर लीक करण्यासाठी, प्रश्न लीक करण्यासाठी विषयांची वाटणी एका अर्थाने करण्यात आली होती। जे पी.व्ही. कुलकर्णी आहेत ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक, केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग, त्यामुळे केमिस्ट्रीचे प्रश्न ते फोडायचे। तर या मनीषा मांढरे बायोलॉजीच्या, त्यामुळे त्या बायोलॉजीच्या प्रश्न फोडायच्या। तर हे घडलं कसं, यांची मोडस ऑपरेंडी कशी होती, तर पेपर सेट करण्यासाठी जेव्हा दिल्लीला हे दोन्ही प्राध्यापक जायचे तेव्हा जे प्रश्न परीक्षेला येणार आहेत ते प्रश्न ते लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर ते पेनाने लिहून काढायचे आणि लिहून काढल्यानंतर अर्थातच जे विद्यार्थी हे प्रश्न विकत घेऊ शकतील असांचा शोध घेण्याची जबाबदारी मनीषा वाघमारेवरती होती आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रश्न लिहून दिले जायचे, पेनाने लिहून दिले जायचे। त्यासाठी या मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी यांनी त्यांचे खाजगी कोचिंग क्लास सुरू केलेले होते। खरं तर हे दोन्ही प्राध्यापक NETच्या पेपर सेट करण्याच्या पॅनलवरती असताना त्यांनी स्वतःचे खाजगी कोचिंग क्लास चालवणं हे अतिशय आक्षेपार्ह, नियमबाह्य, मात्र हे दोघे हे करत होते आणि तिथे जे कोणी विद्यार्थी यायचे त्यांना एका अर्थाने हे पेपर काही लाख रुपयांना ऑफर केले जायचे। या सोसायटीमध्ये एका बिल्डिंगमध्ये मनीषा मांढरे राहायच्या आणि सातत्याने मनीषा वाघमारे यांचं त्यांच्याकडे येणं जाणं असायचं आणि इथल्या नागरिकांनी जी माहिती दिली त्यानुसार या मनीषा मांढरे देखील
त्यांच्या घरी खाजगी कोचिंग क्लास चालवायच्या, PV कुलकर्णी जसे चालवायचे. तर इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर ऑफर केले जात होते काही लाख रुपयांना आणि त्यानंतर ही साखळी विस्तारत गेली. कशी? तर मनीषा मांढरे यांच्याकडून बायोलॉजी विषयाचे प्रश्न, तर PV कुलकर्णी यांच्याकडून केमिस्ट्री विषयाचे प्रश्न पोच केले जायचे मनीषा वाघमारे हिच्याकडे आणि मनीषा वाघमारे हे प्रश्न पोच करायची धनंजय लोखंडे याच्याकडे. धनंजय लोखंडे 10 लाख रुपयांना धनंजय लोखंडेंनी हे प्रश्न किंवा ही प्रश्नपत्रिका विकली ती नाशिकच्या शुभम खैरनारला आणि शुभम खैरनारनी पुढे ती 15 लाख रुपयांना विकली ती हरियाणाच्या गुरुग्राममधील यश यादव याला आणि यश यादवकडून पुढे ती विकण्यात आली राजस्थानच्या सिकरमधील बिवल नावाच्या बंधूंना आणि या बिवल नावाच्या तिथल्या या ज्या तीन भाऊ आहेत यांच्याकडून गेस पेपरच्या नावाखाली ही प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नांचा हा जो संच आहे तो पुढे विकण्यात आला आणि त्या माध्यमातून पैसे कमावण्यात आले. गेस पेपर म्हणून विकली जाणारी ही प्रश्नपत्रिका जेव्हा नीटमध्ये आलेली प्रश्नपत्रिका आहे किंवा अनेक प्रश्न हे नीटच्या परीक्षेत विचारले गेले आहेत असं जेव्हा आढळून आलं तेव्हा प्रकरण CBIकडे गेलं. CBIनी आपण सगळे जाणतो आधी कारवाई जी केलेली आहे ती राजस्थानमध्ये सिकरमध्ये आणि त्यानंतर हळूहळू या प्रकरणाचा उलगडा होत प्रकरण हे पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नीटच्या परीक्षेत सगळ्यांना ठाऊक आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि अधिकाधिक मार्क मिळवून चांगलं मेडिकलचं कॉलेज डोनेशन न देता प्रवेश मिळवण्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो आणि हे हेरून नीटची ही प्रश्नपत्रिका फोडली जात होती आणि मी जसं म्हटलं पुणे, अहिल्यानगर, नाशिक, त्यानंतर हरियाणाचं गुरुग्राम आणि तिथून राजस्थानमधील सिकर इथपर्यंत या प्रश्नपत्रिका वितरित होत होत्या. अर्थात ही खूपच प्राथमिक माहिती आहे. CBIचा तपास सुरू आहे. आणखी या प्रकरणामध्ये अनेक लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांची चौकशी व्हायला हवी आणि फक्त चौकशी नाही तर कारवाई व्हायला हवी. कारण 2024ला जेव्हा पेपर फुटला होता नीटचा तेव्हा आपण काय पाहिलं? तपास झाला मात्र खरे मास्टर माइंड समोर आले नाहीत आणि कदाचित त्याचमुळं पुन्हा एकदा 2024ला पेपर लीक करण्याची, प्रश्नपत्रिका फोडण्याची हिंमत या आरोपींनी केली. खरं तर प्रश्नपत्रिका सेट करणं हे अतिशय जबाबदारीचं काम, एका अर्थाने पवित्र कार्य. शिक्षक म्हणून एका अर्थाने तुम्हाला मिळालेला तो बहुमान मात्र या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि प्राध्यापक PV कुलकर्णी यांनी त्याचा गैरवापर केला. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना. मात्र याच्या मुळाशी आहे ती खाजगी कोचिंग क्लासची स्पर्धा. गेल्या काही वर्षांपासून जेव्हा नीटला अवास्तव महत्त्व आलं तेव्हापासून 11वी आणि 12वीचं शिक्षण हे फक्त नाममात्र उरलं आणि सगळं हे जे पुढचं शिक्षण आहे ते या खाजगी कोचिंग क्लासच्या कह्यामध्ये गेलं, त्यांच्या नियंत्रणामध्ये गेलं, त्यांच्या विळख्यामध्ये गेलं आणि या खाजगी कोचिंग क्लासकडून लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून फीच्या स्वरूपात वसूल केले जातात. डॉक्टर बनण्यासाठी एवढा खर्च करायला काय हरकत आहे असं म्हणत पालक देखील तो खर्च करतात. मात्र त्यातून एका अर्थाने या पेपर फुटीसाठी पार्श्वभूमी तयार करण्यात आली. त्यामुळं आरोपी जे आहेत ज्यांनी पेपर फोडला त्यांच्यावरती तर कारवाई व्हायलाच हवी. मात्र हे शैक्षणिक धोरण जर चुकलेलं असेल तर ते बदलण्याची गरज आहे. आत्तापर्यंत जे समोर आलं आहे अनेक राज्य या केंद्रीकृत किंवा एकाच ठिकाणी जे काही सगळं एकवटलेलं आहे केंद्र सरकारच्या त्या एकवटण्याला विरोध करतायत आणि प्रत्येक राज्यांना पूर्वीप्रमाणे आपली परीक्षा घेऊ देण्यात यावी अशी मागणी करतायत. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा हे घोटाळे होत राहतील आणि आपली नवी पिढी आपल्या या यंत्रणेवरती अविश्वास दाखवत राहील, अविश्वास वाढत राहील. या व्हिडिओमध्ये कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद.